जानुनी सेतकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीध पातु रामोऽखिलं वपुः जानुनी सेतकृत्पातु जानुनी जा दीर्घ नुरस्व आणि नी दीर्घ जानुनी सेतू इथे सेतू आहे सेतकृत असं बऱ्याच जण म्हणतात सेतकृत नाही सेतू आहे सेतुकृत पातु जंघे जंघे ज वर असणाऱ्या अनुस्वाराचं चंग झालं कारण पुढे घ आहे ना ज आणि घ घे त्या घ मध्ये घ कुठल्या वर्गाचा आहे क ख ग खंग त्याचं शेवटचं अनुनासिक घ अंग आहे म्हणून जंघे दशमुखांतकः दशमुखांतकः पादौ आदीर्घ दौ पादौ बिभीषण विभीषण ष षटकोनाचा बी नंतर भी दीर्घ विभीषण विभीषण नंतर श्री श्री दीर्घ श्री गणेशाय मधला श्री आहे तो श्री दीर्घ आहे आणि श्री दीर्घ असल्यामुळे त्याचा जो स चा आघात आहे तो णवर कसा घ्यायचा बघा विभीषण विभीषण श्रीद श्रीद पातु रामोऽखिलं वपुः पातु रामोऽखिलं वपुः अशा पद्धतीने येणार जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः आता बघा जानुनी सेतुकृत पातु आता जानुनी जानुनी म्हणजे गुडघा त्याचं रक्षण कोणी करावं त्याचं रक्षण श्रीरामांनी करावं आणि कशा तर सेतुकृत सेतुकृत अशा श्रीरामांनी माझ्या गुडघ्याचं रक्षण करावं आपण आपल्या पायावर उभं राहण्याची जी क्रिया करतो आपल्या पायांनी आपण नीट चालू शकतो हे सगळं कशामुळे गुडघ्यांमुळे होतं त्यामुळे आणि उतार वयात तर हा गुडघा आपल्याला अत्यंत कामात येणारी गोष्ट आहे की जो आपल्याला जाणीव करून देतो की आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो ते केवळ यामुळेच गुडघ्यांमुळेच तर असा हा गुडघा जो आहे हा खालचे पाय आणि आपलं संपूर्ण शरीर यांना जोडणारा जणू काही सेतूच आहे तर हा जो गुडघा आहे त्यामुळे आपलं शरीर कार्यान्वित राहावं त्यासाठी म्हणून समुद्रावर सेतू बांधणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी रक्षण करावं आता समुद्रावर सेतू बांधणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी का करावं रक्षण खरं तर हनुमंत किंवा अंगद हे जे होते हे दोघेही तेवढे सक्षम होते की ते उडून तिथपर्यंत जातील आणि रावणाचा वध करून किंवा रावणाच्या राज्यातून सीतेला परत आणतील एवढी ताकद त्यांच्यात होती पण तरी प्रभू रामचंद्रांनी तसं त्यांना करू दिलं नाही ते स्वतः गेले कारण की स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांना सीतेला परत आणायचं होतं आणि ही जी परिस्थिती आहे आपल्या आयुष्यात पण जेव्हा येते ही अवघड परिस्थितीमध्ये आपला हा जो संसार सागर आहे त्याचा सेतू बांधण्याचे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात बरेच प्रसंग आपल्याला आपली परीक्षा घेणारे असतात त्यावेळी आपल्या अंतःकरणातून आपल्या संयमातून दिव्य गुण प्रकट व्हावेत आणि आपले जे प्रयत्नरूपी सामर्थ्य आहे ते टिकून राहावं कोणताही मार्ग आपल्या समोर नसताना रामाने जसा स्वतः मार्ग काढून आपला मार्ग निर्माण करून सर्वांना आपल्या उद्देश पूर्तीकडे जसे ते घेऊन गेले तशाच प्रकारे तशाच पद्धतीने आपण देखील हा सेतुकृत रामकृपेने आपल्या कार्यामध्ये प्रयत्नपूर्वक ध्येयप्रती जाण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून त्यासाठी जानुनी सेतुकृत पातू पातू म्हणजे रक्षण करावं पुढे आहे जंघे दशमुखांतकः जंघ म्हणजे पोटरी या पोटरीचं रक्षण कोणी करावं तर दशमुख असलेल्या दशमुखाचा अंत करणाऱ्या दशमुखस्य अंतकः दशमुखाचा अंत करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करावे खरं तर नाभी पोटऱ्या यांचं काही फारसे विकार नसतात बाहू हात यांच्यामध्ये जे सामर्थ्य असतं तसं मांड्या पोटऱ्या यांच्यात देखील सामर्थ्य भरपूर असतं
इथे पोटऱ्या या कशासाठी कामात येतात, तर उभं राहण्यासाठीच कामात येणाऱ्या गुडघ्याखालचे जे पाय आहेत त्यासाठी या पोटऱ्यांचा उपयोग होतो. म्हणजेच काय, तर दृढ पाय ठेवून उभं राहण्यासाठी मांडीला जे सामर्थ्य प्राप्त व्हावं लागतं ते पोटऱ्यांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. याचा दशमुखांतकः असं म्हटलेलं आहे. रावण आणि त्याचं जे संपूर्ण राक्षस कुळ आहे त्याचं निर्दालन करणं हे श्रीराम अवताराचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि त्यासाठी राक्षसी सत्तेविरुद्ध दृढतेने उभं राहणं आवश्यक होतं. आणि कारण त्यांच्या बाजूने तेव्हा कोणीच नव्हतं. देव, दानव वगैरे कोणीही त्यांच्या सोबत नव्हतं. पण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे जे आहे हे ब्रीद वाक्य प्रभू रामचंद्रांचं होतं. दशमुखी रावण जो होता ना, तो आपल्या दाही दिशांवर आपल्या दाही डोळ्यांनी लक्ष ठेवून होता. आणि जी उत्तम दिसेल ती कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तो कुठल्याही प्रकारच्या स्तरावर जात होता. अशा अन्यायाविरुद्ध अन्यायी पुरुषाविरुद्ध प्रभू रामचंद्रांनी लढा दिलेला होता. आणि हे सगळं करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट जी या ठिकाणी येते, दशमुखांतकः म्हणत असताना, की रामाचे रामासाठी जेव्हा ते असे प्रभू रामचंद्र पाय रोवून उभे राहिले ना, तेव्हा त्यांच्यासाठी हे सर्व लढण्यासाठी म्हणून जेव्हा ते जमिनीवरच उभे होते आणि हे रथ आणि जो हा होता रावण होता तो मोठा आकाशात आणि त्याचा रथ देखील होता, त्याच्याजवळ सैन्य होतं, सर्व भरपूर मोठ्या प्रमाणात होतं. आणि रामप्रभू मात्र रथावर आरूढ न होता भूमीवर पाय रोवूनच पूर्ण वेळ उभे होते. या बाबतीचा प्रसंग असा सांगितला जातो की प्रभू रामचंद्रांनी खरं तर अशी योजना होती देवांची की त्यांच्या युद्धासाठी म्हणून जो देवेंद्र होता म्हणजेच इंद्र, त्यांनी त्याचा अतिकुशल असा जो सारथी होता मातली हा तो आपला रथ पाठवणार होता. पण प्रभू रामचंद्रांनी मागितलाच नाही म्हणून देवेंद्र थोडासा नाराज झाला होता. त्यामागे कथा आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा सुरुवातीला वनवासात निघाले त्यावेळी ते चालत चालत गंगा तीरावर तिघही जण पोहोचले. राम, लक्ष्मण आणि सीता ते तिथे पोहोचले. आता त्यांना आता नौका पार करून ती नदी पार करून पुढे जायचं होतं. त्यावेळी तिथे एक नावाडी बसला होता. नावाड्याकडे पाहून जेव्हा ते त्याने लक्ष्मणाने म्हटलं की आम्हाला तिकडे जायचंय तर आम्हाला थोडी मदत करा, तेव्हा तो नावाडी झटकन म्हणाला की मला जोपर्यंत प्रभू रामचंद्र म्हणत नाहीत स्वतः तोपर्यंत मी माझे नाव काढणार नाही. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी अतिशय प्रेमाने त्याच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले की मला जायचं आहे. ते त्यांनी पुन्हा अजून आणखीन एक अट घातली. तो म्हणाला की मी तुम्हाला नौका पार करून देईल, पण आधी तुमचे पाय स्वच्छ धुतल्या गेले पाहिजे. मी तुमचे आधी पाय धुईन, तुमची पूजा करीन आणि त्यानंतरच तुम्ही माझ्या नावेत बसू शकता. त्यावर यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा तो म्हणाला की मी असं ऐकलंय की तुमच्या पायाच्या धुळीमुळे एका दगडाची स्त्री बनली आणि मग माझ्या नावेचं जर काही इतर काही झालं तर मी कसा जगेल. असं जरी कारण होतं तरी तो अत्यंत भक्त होता. त्यामुळे त्याने प्रभू रामचंद्रांचं त्यांचे पाय धुतले आणि तिघांचेही पाय धुतले आणि मग त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लावली आणि मग त्यानंतर त्यांनी ते नावेत बसले आणि त्यांनी नौका पार करवली. अशी कथा आहे. तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा नावाड्याला जेव्हा प्रभू रामचंद्रांनी म्हटलं की तुला आता मी बिदागी म्हणून काय देऊ, त्यावेळी नावाडी म्हणाला एकाच धंद्यातली आपण माणसं आहोत, मग एकमेकांकडनं कसे पैसे घेणार. रामचंद्र हसतच म्हणाले की हे कसं काय. तेव्हा नावाडी म्हणाला मी गंगेवरचा छोटासा नावाडी आहे आणि तू भवसागराला पार करून देणारा नावाडी आहेस. गंगा मी पार करून दिली, त्याची बिदागी जर तुला द्यायची असेल तर तू मला भवसागर पार करून दे. असे निस्सीम भक्त आणि तेवढं समजण्या इतका देवेंद्र तर काही एवढा हे नव्हता. त्यामुळे जर रथ का पाठवला नाही असं त्याला जेव्हा देवांनी विचारलं तेव्हा तो म्हणाला की प्रभू रामचंद्र जेव्हा साध्या नावाड्याला जर नाव मागू शकतात तर मला रथ मागण्यासाठी काय कमीपणा आहे त्यांच्याकडे. पण प्रभू रामचंद्रांनी त्याला रथ मागितलाच नाही. पण शेवटी त्याच्याकडे लक्ष न देता जेव्हा रामचंद्र जमिनीवर पाय रोवून उभे राहिले
तेव्हा विभीषण थोडा चिंतित झाला आणि त्यांच्याकडे जाऊन त्याने विचारले, प्रभू, रथाशिवाय आपण कसे काय युद्ध करणार? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, जो नित्य विजय प्राप्त करणारा असतो तो त्याचा रथ वेगळाच असतो. शौर्य, धैर्य ही त्याची चाकं असतात. सत्य आणि शील ह्या त्याच्या ध्वजा असतात. वर, विवेक, दम आणि परहित हे त्याचे घोडे आहेत. क्षमा, कृपा आणि समता हे त्याचे लगाम आहेत. असा धर्मरथ ज्याच्याकडे आहे त्याला कोणीही जिंकू शकत नाही. त्यामुळे जमिनीवरच राहून त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली आणि विलक्षण पराक्रम केला. ते पाहून रथ पाठवायला, जर रथ पाठवला नाही तर हे विजयी होणारच हे लक्षात आल्यानंतर तरी पण हे विजयी होऊ शकतात हे जेव्हा याच्या लक्षात आलं देवेंद्राच्या, तेव्हा त्याला अत्यंत लाज वाटली आणि त्याने स्वतःचा रथ पाठवला आणि प्रभू रामचंद्रांनी देखील त्याचा अवमान न करता स्वीकार केला. त्यासाठी पण ते अडून बसलेले नव्हते. पायांना निश्चित जर का जोर आणि दृढता यांची आवश्यकता असते. पाय रोवून उभं राहायचं असतं हे प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिलं आणि मग यातूनच त्यांनी दशाननाचा वध केला. आपल्या जीवनाच्या उद्देशांमध्ये जेव्हा आपल्याला दृढतेने उभं राहण्यासाठी सामर्थ्य लागतं, तेव्हा ते सामर्थ्य आपल्या जांघांना या प्रभू रामचंद्र कृपेने प्राप्त होईल. आपलं मानवी जीवन जे आहे ते विविध कार्यांमध्ये आपण जी आपली उद्दिष्ट असतात ती सफल व्हावी यासाठी आपल्याला वाईट वृत्तींपासून रक्षण करावं अशी श्रीरामाला या ठिकाणी प्रार्थना केली आहे. जंघे दश मुखांतकः, त्यानंतर पुढचं आहे पादौ विभीषण श्रीदः. पादौ म्हणजे दोन्ही पाय, इथे द्विवचन आहे. त्या दोन्ही पायांचं रक्षण कोणी करावं तर विभीषणाला राज्यलक्ष्मी श्रीदः, श्री म्हणजे लक्ष्मी, द म्हणजे देणारा, विभीषण श्रीद, राजलक्ष्मी म्हणजे राज्य देणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी माझ्या दोन्ही पायांचं रक्षण करावं. आता पायांचा आणि विभीषणा श्रीद या शब्दाचा काय संबंध आहे हे बघूया. आता बघा, राक्षस आणि रावण, राक्षस सेना आणि रावण यांच्या युद्धामध्ये पराभव करून रावणाचा अंत केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी लंकेवर पूर्णपणे विजय मिळवला आणि तिथली जी राज्य संपत्ती होती ती भरपूर होती. कारण जो लंकाधीश होता त्याने भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर धन जमा केलेलं होतं आणि हे सगळं धन त्याने आपल्या लंकेमध्ये ठेवलेलं होतं. अत्यंत सुंदर अशी ही लंका नगरी होती. त्यामुळे कोणीही मोहून जाईल असा तो प्रदेश होता. रावणाचे सर्व पुत्र, भाऊ, कुंभकर्ण हे सर्व युद्धात मारल्या गेले. फक्त एकमेव वारसदार होता ना तो म्हणजे विभीषण, पण तो रामभक्त होता. राम अयोध्येला जाण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा तो विचारही त्याला सहन झाला नाही. तो रावणासारखा रजोगुणी नव्हता आणि कुंभकर्णासारखा तमोगुणी पण नव्हता. तर हे त्या तीनही भावंडांमध्ये जो विभीषण होता तो सत्वगुणी होता, ईश्वर भक्त होता. लंकेचा एकमेव वारसदार असल्यामुळे लंकेवर राज्य करण्यासाठी त्याच्या मनात असून सुद्धा त्याच्या मनात यत्किंचित त्याबद्दल काही अशी इच्छा नव्हती की आपण राज्य करावं म्हणून. रामानेच लंकेचं राज्य सांभाळावं आणि आपण त्याचं सेवक होऊन राहावं अशी त्याची इच्छा होती. आणि तसंच त्यांनी आग्रह देखील केला. परंतु त्यामुळेच बघा, सेवक जर इतका निस्पृह असेल तर त्याचा स्वामी किती निस्पृह असावा. आणि हेच झालं. विभीषण आणि राम यांच्यामध्ये हा जो संबंध आहे त्याच माध्यमातून रामांनी देखील सुरुवातीलाच युद्ध करण्यापूर्वीच विभीषणाला वचन दिलं होतं आणि राम एकवचनी होते. त्यांनी आधीच सांगितलं होतं की जे काही राज्य लंका जर मी काही प्राप्त केली तर लंकेचं पूर्ण राज्य मी तुला देऊन टाकेन. त्यामुळे त्यांनी त्या नगरीत प्रवेश देखील केला नाही आणि त्यांनी लक्ष्मणा करवीच त्यांनी या विभीषणाचा राज्याभिषेक करवला. आणि जेव्हा विभीषणाने अत्यंत आग्रह केला की चला माझ्या नगरीत तर चला, इथे सर्व प्रकारचं सौंदर्य सुख संपत्ती आहे, तुम्ही माझ्याच नगरीत चला, तेव्हा अत्यंत सुंदर असे प्रसिद्ध उद्गार जे प्रभू रामचंद्रांच्या मुखातून आले आहेत ते म्हणजे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. मला जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे. ही प्रभू रामचंद्रांची मातृभक्ती आणि मातृभूमीवरील भक्ती अत्यंत महत्वपूर्ण आहे.
आणि ही भक्ती आपल्या हृदयात देखील अशीच जिवंत राहावं. आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे उद्देश असतात आणि ते करत असताना आपली जी आपण जीवन कर्म करतो ती पूर्णपणे करून त्यातून निवृत्त होणं फार आवश्यक आहे. कर्माचा कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे फार लवकर आपल्याला जाणवतो. मी स्वतः रामरक्षा घेते. रामरक्षा घेते म्हटल्यानंतर माझ्यामध्ये तो मी जे काही कर्म करते त्याचा अहंकार जागृत होण्याची दाट शक्यता असते. कुणी आपल्याला थोडंसं जरी चांगलं म्हटलं तर लगेच आपल्याला चांगलं वाटतं आणि कुणी आपल्याला वाईट म्हटलं तर देखील आपल्याला वाईट वाटतं. हा जो आहे कारण आपण कर्माशी आसक्त असतो. कुठलंही कर्म केल्यानंतर त्याची काहीतरी पावती मिळालीच पाहिजे. मग ती चांगली मिळाली तर अहंकार जागृत होतो आणि ती वाईट मिळाली तर त्याबद्दल द्वेष निर्माण होतो. ह्या गोष्टी टाळणं फार महत्वाचे आहे आणि हेच या शेवटच्या श्लोकातून आपल्याला दिसतं. विभीषणाला लंकेची राजलक्ष्मी म्हणजे श्री देणारे जे श्री रामचंद्र होते ते अत्यंत निस्पृह होते. त्यांनी ज्या पद्धतीने निवृत्त होऊन कार्य केलं तसं आपण आपल्या जीवनात ते अंगीकारणं आवश्यक आहे. हे या ठिकाणी आपल्याला हा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि शेवटचा श्लोक पातु रामोखिलम वपु अखिलम वपु असा आलेला आहे. रामः अखिलम वपुः पातु. अखिलम म्हणजे संपूर्ण. वपुः वपुःचा सरळ अर्थ तर संस्कृतमध्ये शरीर असा होतो. पण या ठिकाणी जो अर्थ घेतला आहे तो फक्त शरीर नाही तर शरीरासोबतच आपली विविध इंद्रिय आणि अवयव यांचं रक्षण तर प्रभू रामचंद्रांनी करावंच. पण त्यासोबतच आपली मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचं देखील या अंतःकरण चतुष्ट हे जे आहे यांचं देखील रक्षण प्रभू रामचंद्रांनी करावं असा इथे उद्देश आहे. राम या शब्दामध्येच योगीच्या तत्वात रमतात तो राम असा उल्लेख आहे. त्यामुळे त्या तत्व आत्मस्वरूपाच्या तत्वात माझं मन रमावं, भक्त अत्यंत माझं चित्त रमावं, ज्या सगुण साकार रूपात भक्त रममाण होतात त्या स्वरूपात माझ्या मनाने उडी घ्यावी, त्याने तिथे स्थिर व्हावं असा अर्थ इथे अपेक्षित आहे. अंतःकरणाने प्रभू रामचंद्रांचे सर्व दिव्य गुण आपण जाणून घ्यावेत आणि आपली जी बुद्धी आहे ती संपूर्ण बुद्धी, मन, अहंकार हे सर्व रामचंद्रांच्या स्थायी स्थिर व्हावं. एकूणच काय तर मन राम रंगी रंगले अवघे मनची राम झाले. ही जी अनुभूती आहे ही आपण आपल्या ठेवावी आणि मार्गावर भक्तीच्या या मार्गावर आपण वाटचाल करावी ही प्रेरणा आपल्याला या ठिकाणी मिळते. शरीर आणि राम यामधल्या ज्या कथा आहेत ते वर्णन कसं काय आलंय बघा. प्रभू रामचंद्रांनी आपलं रक्षण करावं यासाठी म्हणून शिरो मेरा घव पातू इथून सुरुवात झालेली आहे. तर आता हा जो श्लोक आहे पातु रामो खिलम वपुः या श्लोकापर्यंत, या 10व्या श्लोकापर्यंत 9व्या शेवटी असणारा हा जो श्लोक आहे इथपर्यंत संपूर्ण रामरक्षा, मुख्य रामरक्षा आलेली आहे. ते कवच स्तोत्र म्हटलेलं आहे. रामाने माझं रक्षण करावं यामागे तो भाव आलेला आहे. या भागाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य पुन्हा एकदा सांगते, मागल्या वेळेला सांगितलं होतं ते म्हणजे शिरापासून, म्हणजे शिरो मेरा घवपात इथून जी सुरुवात झालेली आहे तिथून विविध आपल्या शरीरातील विविध भागांचं वर्णन आलेलं आहे आणि वरपासून खालपर्यंत शरीर रचना जशी आपली आहे तशा पद्धतीने प्रत्येक भागाचं रक्षण प्रभू रामचंद्रांनी करावं असं आलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक भागाचं रक्षण करत असताना रामकथा देखील जी सुरुवात झालेली आहे ती देखील तशाच पद्धतीने सुरू होऊन घटनाक्रमानुसार संपूर्ण रामाचं जे आयुष्य आहे, प्रभू रामचंद्रांचं जे आयुष्य आहे ते इथे वर्णन केलं गेलंय. अशा प्रकारे ही जी रामरक्षेची जी मुख्य पायरी आहे, जी रामरक्षा कवच स्तोत्र आहे ते या ठिकाणी संपतं. पण रामरक्षा संपत नाही, रामरक्षा अजून बरीच मोठी आहे. तर पुढचा श्लोक बघूया आपण, 10वा श्लोक. एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. इथे विजयी होतं, विनयी होतं, ते ई नाहीये ते य आहे. त्यामुळे कसं म्हणायचं, एतां ए दीर्घ आहे, एतां रामबलोपेतां राम बलोपेतां रक्षा रवर कचा आघात रक्षाम
रक्षाम यस, यवर असणाऱ्या विसर्गाचं उच्चारण स सारखं. रक्षाम यस सुकृती पठेत. सुकृती, प्रकृती, सुकृती, दुष्कृती, कृ इथे आहे. इथे सुकृती नाही म्हणायचं. सुकृती पठेत, हे दीर्घ आणि त अर्धा. पठेत सचिरायु, सचिरायु एकत्र जोडू. सचिरायु सुखी पुत्री, सुखी पुत्री, विजयी विनयी भवेत. अशा पद्धतीने येईल. एकदा पुन्हा म्हणून दाखवते. एताम राम बलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. अर्थ पण सांगून देते, कारण याचे पुढचे अर्थ खूप आता हे घ्यायचे नाहीये. छान थोडक्यातच होणारे अर्थ आहेत बघा. एताम राम बल उपेताम, उपेताम म्हणजे युक्त, अशा राम बलानी युक्त, राम सामर्थ्याने युक्त. रक्षाम यह सुकृती पठेत, रक्षा म्हणजे कोण, तर रामरक्षा. ही जी रामरक्षा जी आहे ही राम बळानी युक्त अशी, राम सामर्थ्याने युक्त अशी ही जी रामरक्षा आहे, यह सुकृती पठेत, जो, यह म्हणजे जो, सुकृती, सुकृती म्हणजे सु म्हणजे चांगले, कृती म्हणजे चांगलं कार्य करणारा, म्हणजेच कोण, तर पुण्यकर्मा असा जो व्यक्ती आहे, जो याचं पठण करेल. स म्हणजे तो, चिरायुः भवेत सुखी पुत्री विजयी विनयी च भवेत. ही फलश्रुती आहे. त्याला काय काय मिळणार, तर तो चिरायु, चिर आयुः म्हणजे चिरायु म्हणजेच काय, दीर्घ आयुष्य त्याला मिळो. सुखी भवेत पुत्री म्हणजे त्याला पुत्र प्राप्त होवत, विजयी देखील आणि विनयी. आता हे दोन्ही शब्द आलेले आहेत, हे आपण पुढे बघूया की हे असे दोन्ही शब्द एकत्र का घेतले. विजयी विनयी भवेत, अत्यंत नम्र होवो अशी भावना इथे व्यक्त केलेली आहे.